नमस्कार पालक मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय, ज्याला की आपण म्हणतो प्रायमरी एज्युकेशन डायरेक्टरेट, इथून जे एक परिपत्रक आलेलं आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर हे जे परिपत्रक आहे, यामध्ये ज्या काही खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, त्यांसाठी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांना यामध्ये सळसळ सूचना दिलेल्या आहेत, की गणवेश व इतर साहित्य जे आहे, ते पालकांना घेण्यासाठी विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यासाठी सक्ती करू नये. तर आपल्याला हे महत्त्वाचं जाणून घ्यावं लागेल, की 11 जून 2004 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून एक 2004 साली एक परिपत्रक निघालं होतं. तर आज 22 वर्षानंतर म्हणजे 2026ला त्यानंतर त्या संदर्भातलं एक परिपत्रक निघालेलं आहे. तर आपण या परिपत्रकात डिटेल पाहूया. तर यामध्ये सर्व असं स्पष्ट सांगितलेलं आहे, की अ, वरील विषयाचे गांभीर्य पाहता सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. याबाबतच्या सूचना एवं या सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना द्याव्यात. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी. राज्य मंडळ, सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई मंडळाच्या शाळांनी एन-सी-ई-आर-टी, एस-सी-ई-आर-टी म्हणजेच बालभारतीची पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळाच्या शाळांनी त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी. तर सर्वप्रथम तर मी एक गोष्ट सर्व पालकांना क्लिअर करू इच्छितो, की हे जे परिपत्रक आहे हे पूर्ण महाराष्ट्राला लागू होतं. ओके. हे जे काही सर्क्युलर आपण ज्याला म्हणतो. तर ह्याच्यात जाणून घेण्याची गोष्ट अशी महत्त्वाची आहे, की अ, यामध्ये शाळांना सरळ-सरळ सांगितलेलं आहे, की शाळा या कोणालाही विशिष्ट दुकानातून कोणत्याही प्रकारचे युनिफॉर्म म्हणू आपण किंवा इतर शाळेचे साहित्य ज्यामध्ये की पुस्तक, वह्या यांचाही समावेश होतो, याबाबत सक्ती करू शकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण पाहतो, की या शाळा ज्या आहेत, त्या आपापल्या प्रकाशनातून वेगवेगळे जे त्यांच्या स्वतःचे पुस्तकं वगैरे काढतात आणि हे पुस्तकं बाहेर कुठेच मिळत नाहीत आणि यांच्या ठराविकच दुकानातून किंवा मग आजकाल ऑनलाईन झाल्यामुळे यांचे एक ठराविक पोर्टल असतात ऑनलाईन. या पोर्टलवरूनच बंधनकारक करतात घेणे. तर यात गोष्ट अशी महत्त्वाची आहे, की जेव्हा हे शाळा पुस्तकं विकतात, तेव्हा त्याबरोबर इतर साहित्य विकतात. आजकाल एक नवीन ट्रेंड आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक किट विकतात. ज्यामध्ये की मुलांना आम्ही रोबोटिक्स शिकू असं सांगतात, रोबोटिक्स किट किंवा मग इतर बळजबरीने बळजबरीने हे इतर वह्याही देतात, ड्रॉइंग बुक देतात. आता 8वी-9वीच्या मुलांना ज्यांना की पुढच्या महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करायची असते, त्यांना हे ड्रॉइंग बुक देतात, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली. तर अशा प्रकारचे गैरप्रकार होतात. तर जे काही आपले डायरेक्टरेट आपलं जे अ, ज्याला आपण संचालनालय म्हणतो, त्यांनी हे परिपत्रक काढलं. याबद्दल फार महत्त्वाच्या वेळी काढलेलं आहे, पण हे जर थोडं 2-3 महिन्यापूर्वी काढलं असतं, तर पालकांना आणखीनही याचा बराचसा काही फायदा झाला असता. कारण आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे 2026. जवळपास हे परिपत्रक जे आहे ते एप्रिल 2026च्या मध्यामध्ये आलेलं आहे. तर पालकांनी बरेच वेळा पुस्तकं घेतलेलं आहे. सी-बी-एस-सीचं शालेय वर्ष हे 1 एप्रिलपासून सुरू होतं. तर यांनी जे परिपत्रक 15-20 दिवसानंतर काढलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांनी ज्या काही शाळेने बळजबरी विकलेला त्यांचा माल आहे, पुस्तकं आहेत, हे घेणे बंधनकारक करून अ, त्यांचा ह्या वर्षीचा जो काही धंदा आहे, तो केलेला आहे. तर हे परिपत्रक एक पूर्ण प्लॅनिंग करून आधीपासून काढायला हवं होतं, पण ठीक आहे. काढलंय याबद्दल त्यांचे आम्ही कौतुक करतो. यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, की फार क्लिअर आपल्याला असायला पाहिजे सर्व पालकांना, की शाळा कोणतीही असो, राज्य मंडळाची असो, सी-बी-एस-सीची असो, आय-सी-एस-सीची असो, कोणतीही फॅन्सी बोर्डाची असो, काही शाळा आपल्याला सांगत असो, तरी पण त्यांना एन-सी-ई-आर-टी
म्हणजे आणि SCERT म्हणजे बालभारतीची पुस्तके वापरावी लागतील. ते पालकांना कोणत्याही प्रकारचे बंधन सक्ती करू शकत नाहीत. बरेच वेळा शाळा हा गैरसमज निर्माण करतात, की त्यांनी जे काही पब्लिकेशनचे पुस्तक आणलेले आहेत ते या NCERT, SCERT पेक्षा फार वरचढ आहेत. पण तसं काही नसतं. कारण गोष्ट अशी आहे, की जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आपली, त्याप्रमाणे पुस्तकांचं त्यांना बनवणं गरजेचं असतं आणि हे नॅशनल पॉलिसी जी आहे ती NCERTमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, ती यामध्ये फॉलो केली जाते. त्यामुळे भलेही आपल्याला शाळा काहीही सांगू, NCERT पुस्तक हे वापरणं कधीही फायद्याचं असणार आहे. जे मग मोठ्या-मोठ्या परीक्षा असो किंवा काहीही असो त्या संदर्भात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं जे काही तक्रारीचं जे निवारण करायचं आहे किंवा त्यावरती निर्णय घ्यायचा किंवा त्यावरती दखल घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांना त्याबाबत शहानिशा करण्यास सांगितलेले आहे. आता शिक्षण अधिकारी जे आहे यामध्ये क्लॅरिटी दिली असती तर फार बरं झालं असतं. कारण शिक्षण अधिकारी हे महानगरपालिकेतही असतात, शिक्षण अधिकारी हे जिल्हा शिक्षण अधिकारी असतात. तर पालकांना याबाबत जर क्लिअर कट परिपत्रकामध्ये नोंद केलेली असते, की शिक्षणाधिकारी म्हणजे नेमकं कोण? कोणते शिक्षणाधिकारी? तर आणखीन सोयीस्कर झालं असतं. पण तरी पालकांनी याबाबत आपापल्या जे काही जिल्हा शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना या संदर्भात आपल्या ज्या काही तक्रारी आहेत ते त्यांच्याकडे तक्रार त्यांनी तक्रारी द्याव्यात आणि शाळेवर काय कारवाई करणार या संदर्भात खरं तर शिक्षणाधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे याचं एक वेगळं गाईडलाईन असायला हवं. कारण काय एका शाळेमध्ये जर 2,000 विद्यार्थी असतील आणि प्रत्येकाकडून जरी शाळा बळजबरी हा माल विकून 5-5 हजार जरी कमवत असले, तरी हा भरपूर मोठा आकडा आहे. आणि एखाद दुसरा तक्रारीमुळे तेवढ्याच विद्यार्थ्यापुरता न विचार करता शिक्षणाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पूर्ण शहानिशा करणे गरजेचं आहे. त्या संदर्भात काही यामध्ये गाईडलाईन दिसून येत नाहीये, की शिक्षणाधिकाऱ्यांच्या अ, यांनी ज्याला आपण डिस्क्रिशन म्हणतो, की त्यांची जी समज आहे, त्यांना जेवढा काही हा विषय समजेल किंवा त्यांच्या समोर जेवढा हा विषय येईल, तेवढंच फक्त ते त्यामध्ये शहानिशा करणार असं लक्षात येईल. त्यानंतर पालकांसाठी विशेष सूचना आहे, की शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार करताना आपण नेहमी ChatGPTचा वापर केला तरी चालेल. हे जे काही परिपत्रक आहे, हे आपण ChatGPTमध्ये लोड करावं व आपली तक्रार नोंद करावी. ChatGPT हे तुम्हाला पाहिजे त्या भाषेत ड्राफ्ट करून देईल. त्यानंतर ही जी तक्रार आहे, ही तक्रार आपण जर आपण स्वतः जाऊ शकाल तर तक्रारीच्या 2 ते 3 प्रिंट घ्याव्यात व या प्रिंटवरती एक प्रिंट सबमिट करावी व दुसऱ्यावरती पोच घ्यावी. शिक्षणाधिकाऱ्यांची किंवा मग त्यांच्या विभागातील जो कोणी रिसिव्हिंग डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे आणि किंवा मग तसं जमत नसेल, तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की पालक वर्ग हा तालुक्याच्या ठिकाणी राहतो किंवा पालक वर्ग हा ग्रामीण भागातलाही असतो. अशा वेळी रजिस्टर्ड एडी लेटरनेच फक्त पाठवावे. पुन्हा मी रिपीट करतो रजिस्टर्ड एडी लेटरनेच पोस्ट ऑफिस थ्रू आणि हे रजिस्टर्ड एडी लेटर जे आहे ते आपलं जे पत्र पोहोचलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांकडे, त्याची पोच आपल्याला परत मिळते, की पोहोचलेलं आहे याची आपली निश्चितता होते, की बरेच वेळा पत्र मिळालं नाही, मिळालं तर गहाळ झालं, असे प्रकार होतात. तर त्या संदर्भात पालकांनी याबाबतीत जागरूक राहावं आणि या परिपत्रकाचा पूर्णपूर वापर करून आपल्या हक्कासाठी पालकांनी पुढे यावं. तर हे जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक विभागाने सर्व विभागीय उपसंचालकांना दिलेलं आहे. सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक सर्व जिल्हा परिषदांना. म्हणजे आपले जे शिक्षणाधिकारी असतात, हे जिल्हा परिषद या ठिकाणी बसलेले असतात. तर ते जिल्हा परिषद जे काही आपल्या जिल्ह्यातली जिल्हा परिषद आहे, त्यामध्ये आपण असं पत्र पाठवू शकतो, की शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याचं नाव. तर या संदर्भात हा जो काही पूर्ण परिपत्रक आहे, ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. तर या संदर्भात आपण या परिपत्रकाचा पुरेपूर वापर कराल. याच्याद्वारे आपण आपले हक्क मजबूत कराल, एवढी आशा करतो आणि माझा हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.